ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या मागे एसीबी चौकशीचा ससेमिरा। माजी आमदार वैभव नाईक व त्यांची पत्नी सौ स्नेहा नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी येथे 11 फेब्रुवारी 2025 रोजी उपस्थित राहण्याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे। ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांच्याकडून चौकशी सुरू आहे। सदर प्रकरणी आता या उघड चौकशी कामी जबाब नोंदविण्यासाठी माजी आमदार वैभव नाईक व त्यांची पत्नी सौ स्नेहा नाईक यांना या कार्यालयाने 11 फेब्रुवारी 2025 रोजी उपस्थित राहण्याबाबत पत्र पाठविले आहे। सदर पत्रात म्हटले आहे की आमच्या कार्यालयाकडून सुरू असलेल्या उघड चौकशीच्या अनुषंगाने 5 डिसेंबर 2022 रोजी या कार्यालयाने आपली पत्नी सौ स्नेहा वैभव नाईक यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते, परंतु लोकप्रतिनिधी कालावधीतील आपली मालमत्ता, उत्पन्न व खर्च याबाबत परिपूर्ण माहिती त्यावेळी उपलब्ध नसल्याने सदर माहिती आपण मागवून सादर करणार होतात। ती माहिती सादर झालेली नाही। त्यानंतर चौकशीच्या अनुषंगाने 28 जून 2023 रोजी आपले अकाउंटंट अमोल केरकर हे उपस्थित राहिले, परंतु त्यांनी आणलेली कागदपत्रे परिपूर्ण नसल्याने ती न देता काही कालावधीनंतर आपले उपस्थितीत सदरची कागदपत्रे हजर करू असे पत्र त्यांनी या कार्यालयात दिलेले आहे, परंतु त्यानंतर अद्याप आपल्याकडून कागदपत्रांबाबत पूर्तता झालेली नाही अगर आपण उपस्थित राहिले नाही। त्यासंबंधी कागदपत्रांसह दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी कार्यालय येथे उपस्थित राहावे तसे प्रकारचे पत्र स्नेहा नाईक यांना पाठविण्यात आले आहे। खरं तर गेल्या 2-3 वर्षापासून लाचलुचपत चौकशी माझी सुरू होती। त्यांना लागलेली माहिती मी वेळोवेळी देत आहे, परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी मला कालच मला त्या पोस्टाने रजिस्टरद्वारे त्या नोटिसा मिळालेल्या आहेत मला आणि माझ्या पत्नीला। आम्ही जो हिशोब दिला होता किंवा आम्ही जे विवरण दिलं होतं ते खरं तर गेल्या 20 वर्षात जे आमच्याकडे दिलेलं आहे, परंतु पुन्हा त्यांना 20 वर्षापूर्वी जे काही कागदपत्र पाहिजे असं त्यांनी त्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे। खरं तर आम्ही जी आमची प्रॉपर्टी होती, जे आमचं इन्कम होतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न जे होतं ते खरंच 100% आम्ही पूर्णपणे दाखवलेलं आहे। निवडणुकीच्या ह्याच्यासुद्धा दाखवलेलं आहे प्रतिज्ञापत्रामध्ये। त्याचबरोबर इतर इन्कम टॅक्सच्या, सेल टॅक्सच्या सगळ्या आम्ही त्यांना कागदपत्र दाखवले आहेत, परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी या पाठवल्या आहेत। आमच्याकडनं जे जे शक्य असेल, जी जी माहिती शक्य असेल ती देऊ, परंतु 20 वर्षामध्ये आज कुठला खरं तर 20 वर्षांपासूनचे कागद किती जणांकडे उपलब्ध असतील ही पण माहिती या ठिकाणी खरोखर घेणं गरजेचं आहे। परंतु असून दे, जे काय कागद असतील ते आम्ही त्यांना पूर्णपणे देऊ। नाही, खरं तर आता निवडणुका झाल्या आहेत तरी पण त्यांना आता राजकीय दबाव आणायचं असेल तर ते आणू शकतात। आम्ही लोकांच्या दरबारात सुद्धा गेलो होतो, तिथे पण ह्या भूमिका आम्ही सांगितलेल्या आहेत लोकांकडे, आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांना योग्य पाहिजे असेल ती माहिती त्यांना देऊ। परंतु दबाव किती आला तरी चुकीच्या पद्धतीने आम्ही दमणार नाही एवढं मात्र निश्चित आहे। तुमच्यावर दबाव आणून पक्षात येण्यासाठी काही त्यांच्याकडून काही सांगणं होतं का, किंवा पक्ष असं काय ऑफर आल्यात काय? नाही, असं काय ऑफर किंवा आलेलं नाहीत आणि अशा ऑफर आम्ही काही स्वीकारणार नाहीत। आम्ही निष्ठेने या ठिकाणी काम करतो आणि निष्ठेने या पुढच्या काळामध्ये सुद्धा काम करणार आहोत। नाही, हे आपणच बोलतोय म्हणून ठीक आहे की ज्यांनी सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केला की त्यांना नोटिसा थांबतात, परंतु आम्ही ज्या पद्धतीने ह्या दबाव किंवा नोटीस येऊन आम्ही काय कुठे जाणार नाही। आम्ही निष्ठेने आहे त्या ठिकाणी राहू। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।